हॅलो हॅलो माईक चेक. हे चेक चेक हॅलो हॅलो चेक. हो जरा माईक लाईव्हला चालू झालाय. बोलणार आहे कोण? इकडे मला काय कोण कॉमेंट्री करणार आहे का? लाईव्हला चालू झालंय माईक. लाईव्हला चालू केलं. कॉमेंट्री कोण नाही कॉमेंट्री करायची का? ए शुभम ले कॉमेंट्री करायची का? हो. हॅलो 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 पाणी पण सुरू करतो. हे नको रे बसू. लाईव्हला जा. आवाज कर. हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो नमस्कार. आपण बघतोय डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर औंध क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य डे नाईट फुल पिच क्रिकेट स्पर्धा दिनांक 15/3/2022 ते 20/3/2022 आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. परंतु 21 तारखेला आपण अंतिम सुरू या ठिकाणी पार पाडणार आहोत. सुरू असणारा सामना वॉरियर्स विरोधामध्ये परफेक्ट 10 असा सामना आपल्याला औंधच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. डे नाईट क्रिकेट स्पर्धा यावेळेस फटका खेळलाय, परंतु लॉंगॉनला सुरेख खेळ आणि फलंदाज बाद. आज आपण सोसायटी हाफ या ठिकाणी खऱ्या अर्थानं घेत आहोत. औंध बाणेर बालेवाडीमध्ये ज्या खऱ्या अर्थानं सोसायटीमध्ये मंडळी खऱ्या अर्थानं राहते यांची ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस म्हणजे यांच्यासाठी आहे या स्पर्धेतला असं म्हणायला काही हरकत नाही. हॅलो 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 आपण बघतो सुरेश खऱ्या अर्थानं लावण्याच्या दिशेने टिपताना पाहायला मिळाला. फलंदाज या ठिकाणी आशिष बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातो. एक सुरेख सामना मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्या भेटीला आलं. ऊन मात्र आता वाढतोय. मार्च महिना सुरू आहे. स्पर्धा मात्र मित्रांनो आता कमी होताना आपल्याला पाहायला मिळतील. थंडीचं वातावरण असतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं स्पर्धा क्रिकेटला सुरुवात होते. पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशभर क्रिकेट आताही सुरू आहे. औंधच्या मैदानावरती मात्र क्रिकेटचा फार मोठा इतिहास आहे. आपण अगोदरच्या स्पर्धेला देखील सांगितलं होतं की पुणे जिल्ह्यातील एकमेव डे नाईट क्रिकेट स्पर्धा असणारे हे गाव आणि औंध नगरीमध्ये आता देखील ती परंपरा या ठिकाणी सुरू आपल्याला पाहायला मिळतीये. औंध क्रिकेट क्लब आणि सागर गणपतराव बालवडकर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला खऱ्या अर्थाने इथं पाहायला मिळेल. रोज आपण 3-4 वाजता खऱ्या अर्थाने सामने सुरू करतो, परंतु आज इथे तब्बल 1:30 वाजता आपण सामना सुरू केला. इथे फटका मात्र खेळला गेलाय ऑन साईडला. चेंडू सरळ फ्लेक्स वरती जाऊन आदळतो. एक धाव दुसरा प्रयत्न होणार का? इथे मात्र मला वाटतं नकार दिला गेलाय. एकदा धावफलकावरती वाढ 30 धावा धावफलकावरती. षटक समाप्तीचा इशारा नक्कीच पंच करतायत. षटक समाप्ती म्हणजे 30 4 षटकानंतर 30 धावा धावफलकावरती लागले गेले. NB स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभर लावून दाखवण्याचं काम संदीप सिरेलकर आणि कंपनी यांच्या माध्यमातून होत्या. गोलंदाज होता आला होता म्हणजे राहुल. शेवटचं षटक 6 ओव्हरचा सामना क्षमा असावी. 5व्या षटक या ठिकाणी सुरू. राहुल गोलंदाजीसाठी आला. बालेवाडी आपण पाहतो परफेक्ट 10
मित्रांनो या ठिकाणी लागल्या गेलेल्या आहेत. तर समोर संघ जर आपण बघितलं तर परफेक्ट 10च्या विरोधामध्ये वॉरियर्स. इथे लोअर फुटबॉल छोटा फटका खेळला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल सुटला गेला. लांबच्या दिशेने एक सोपा झेल सोडण्यात आला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मला वाटतं किती धावा घेतल्या गेल्या तर तब्बल तीन धावा चेंडूवरती आलेल्या आहेत. चूक देखील होताना आपल्याला पाहायला मिळतीये. परफेक्ट 10 संघ बालेवाडीतून इथे खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं दाखल झाला. तब्बल 51,000 रकमेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. काल होळीचा धुलिवंदनाचा सण आपण साजरा केला, त्यामुळे सुट्टी देखील इथे घेतली होती. त्यामुळे 21 तारखेला खऱ्या अर्थानं स्पर्धेचा शेवटचा अंतिम सोहळा असेल. इथे फुलटॉप चेंडू फटका खेळला, चेंडू सरळ जाईल तो म्हणजे मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती परत एकदा हलकासा बदल होईल. 36 धावा धावफलकावरती मित्रांनो लागले गेले. इथे हे परत एकदा लोअर फुल टॉस करून दुसरा एक फटका खेळला, मिड विकेटच्या दिशेने चेंडू सरळ जाईल, आउट ऑफ द पार्क, षटकार साधावा. 2 चेंडूवरती आपण 2 बलाढ्य फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे मात्र एक चांगला फटका मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. या प्रकारची फलंदाजी होणं गरजेचं आहे. राहुलवरती आक्रमण चढवलं गेलं, पहिला चेंडू स्वेर आला, त्यानंतर मात्र प्रत्येक चेंडूवरती धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती वाढ 42 धावा धावफलकावरती लागतात. इथे पॅक केले गेले, अपील देखील होते, परंतु मैदानावरती दोन्ही पंच शांत उभे आहेत. दोन्ही पंच जर आपण बघितलं तर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये तुषार आणि स्कोरले पंच दीपक सर या दोघांची जोडी मित्रांनो मैदानावरती आपल्याला पंच म्हणून खऱ्या अर्थानं पाहायला मिळतीये. दुपारचे नक्की 3:10 होतात. दुसरा सामना आजच्या दिवसातील आपल्या भेटीला आला. इथे लोअर फुलटॉप चेंडू पॉईंटला खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातो, चेंडू अडवला, दरम्यान एक धाव मिळेल. एका धावफलकाच्या धावफलकावरती परत एकदा हलकासा बदल होईल. 43 धावा धावफलकावरती इथे लागले गेलेत. खूप वर्षानंतर मित्रांनो शाळा देखील सुरू होतीये. 2019 डिसेंबर नंतर विद्यार्थ्यांना गोष्टी सुरू झाल्या, तर ते आतापर्यंत खऱ्या अर्थानं इथे आपण बघतोय परत एकदा सुरेख फटका खेळला गेला, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला अडवला जाईल, एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती बदल. 44 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकानंतर 44 धावा. परफेक्ट 10 विरोधामध्ये वॉरियर्स असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट 10 हा संघ इथे क्षेत्ररक्षण करतो, तर वॉरियर्स आपल्याला मैदानावरती फलंदाजी करताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक घेऊन प्रतुल येताना आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संदीप उभा आहे. इथे लोअर फुलटॉप यॉर्कर लाईनचा चेंडू होता, ऑन साईडला घेऊन काढलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण होतं, तिथे मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती परत एकदा हलकासा बदल होईल. 46 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. सुंदर रखरखत्या उड्यामध्ये आपल्याला क्रिकेटचे रंगतदार सामने औंधच्या मैदानावरती पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी सुरू आहे. इथे फटका सुरू आहे, चेंडू सरळ जाईल मिड विकेटच्या दिशेने, षटकार 6 धावा. 6 धाव्याने धावफलक पुढे जाऊन परत एकदा सरसावतोय. 52 धावा धावफलकावरती वॉरियर संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. इथे परत एकदा हॅलो 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 इथे
हॅलो 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 इथे फलंदाज बाद. मनोज नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. इथे धावबाची संधी काय घडणार आहे आणि मला वाटतं फलंदाज बाद. धावबाद होतो. एक सुरेख षटक आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. प्रतुल षटक मला वाटतं समाप्त होतो. षटक समाप्त होतो. 6 षटकानंतर धावफलकावरती जाऊयात. 52 धावा धावफलकावरती. विजयासाठी परफेक्ट 10ला 53 धावांची गरज आहे. चला लगेच विनंती वॉरियर संघाचे रक्षण लावून घ्या. जवळ मित्रांनो परत एकदा आपण मैदानावर
दुसऱ्या इनिंगचा खेळ या ठिकाणी सुरू होतो. 53 धावांची गरज आहे, ती म्हणजे परफेक्ट संघाला. तेजस आणि रवी दोघांनी मैदानावरती स्वच्छ होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाज जय जवळपास 38-39 टेम्परेचर आपल्याला आताही पाहायला मिळतंय. इथे सुरेश चेंडू होता पण बाजू हलक्या हाताने चेंडू खेळला. शॉर्ट स्क्वेअर लेगला माझा चेंडू अडवला जाईल. इथे एक धाव मिळते. संघाचं खातं खोललं गेलंय. 22 स्वरूपामध्ये धाव क्षमा असावी. सुरेश चेंडू टाकण्यात आला होता. आपण जर बघितलं खऱ्या अर्थानं लेग बिफोर जर नियम आपण इथं अवलंबत असू तर कदाचित पायच्युत देखील पहिल्या चेंडूवरती झाले असते, परंतु असं काही मैदानावरती घडताना पाहायला मिळत नाही. एक धाव धावफलकावरती लागली गेली आहे. दुसरा चेंडू असेल. सोसायटी मधील सर्व काही सभासद आज आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. दुसरा सामना इथे खऱ्या अर्थानं प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या सामन्यातील दुसरा चेंडू, दुसरी इनिंग आणि दुसरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र स्टॅकवर मोठा फटका खेळाडूने चेंडू पॅडवरती जाऊन देतो. कोणतीच धाव मित्रांनो या चेंडूवरती येणार नाही. एक सुरेख देखणं असं उंच हे मैदान आहे. तुम्ही या अगोदरची स्पर्धा बघा, सिमेंट विकेटवरती खेळवली गेली होती, परंतु त्यानंतर आयोजकांनी घेतलेले अपार कष्ट आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. इथे काय घडतंय तर खोलवर टप्प्याला चेंडू टाकला गेला होता. वेस्टर्नच्या पाठीमागे थोडी चूक. इथे एकदा पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न, फाईन लेगला मात्र फेकी थोडीशी खराब. 2 धावा होत आहेत. लेग बॅच सुरू आणि मला वाटतं परत थोडी चूक. इथे वॉरियर संघ मात्र अनेक चुका करताना आपल्याला पाहायला मिळतो. लेग बॅच स्वरूपामध्ये धावा आहे. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 आणि 4 धावा धावफलकावरती असतील. आपल्या सोय स्कोरिंगचं काम विशाल मांझिरे या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम मुगावडे. मुळशीमध्ये अनेक स्पर्धा, मला वाटतं 15 ते 16 स्पर्धा वर्षभर होत असतात. 1 ते 2 दिवसाचा फक्त गॅप असतो. अन्यथा मुळशीमध्ये तुम्हाला वर्षभर स्पर्धा फुल पिच पाहायला मिळतात. इथे ऑन साईडला फटका खेळून काढला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला परत चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 5 धावा. 21 तारखेपासून परत एकदा मान गाव हे चांगल्यामध्ये स्पर्धा भरवतो आणि तिथे देखील भाऊमध्ये देखील आपण पाहतो स्पर्धा मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचले. इथे फटका खेळला. चेंडू हवेत जेलपर्यंत पोहोचू शकणार नाही. एक धाव पूर्ण प्रयत्न होणार का इथे? 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावाने धावफलकावरती वाढ. 7 धावा धावफलकावरती मित्रांनो लागले गेलेत. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. एक धाव विजयाचं समीकरण करताना बनवताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू स्टँडवरती टाकला गेला तो, परंतु पॅडवरती चेंडू आदळतोय आणि मला वाटतं षटक समाप्त होतं. एका षटकानंतर एकी गडी बाद नाही. धावफलकावरती 7 धावा. गोलंदाज संदीप, नवीन गोलंदाज संदीप वॉरियर संघाकडून आलाय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 2 षटक. इथे मात्र फटका आपण पाहतो सुरू खेळला गेला. चेंडू अडवला जाईल. 1 धाव पूर्ण. 1 धाव इथे पूर्ण होती. एका धाव्याने धावफलकावरती परत एकदा बदल होईल. 8 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहतो. संदीप लोखंडे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या संदीपने फलंदाजी देखील सुरू केली, ज्या संदीपच्या बॅट मधून मिड विकेटला आपण फटकार बघितले, तो संदीप गोलंदाजी करताना. इथे मला वाटतं बीमर नो आणि फटका सुरू आहे. चेंडू सुरू जातोय. चौकार आहे. बीमर +4 म्हणजे नो बॉल +4. 5 धावा धावफलकावरती असतील. 5 धावेने धावफलकावरती वाढ. 13 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण बघतोय.
रखरखत्या उन्हामध्ये सुरू असणारे क्रिकेटचे सुंदर असे सामने आणि आपल्या शाळेतील मैदान इथे परत एकदा सुरेख चेंडू आहे. निर्धाव चेंडू सांगता येते कमबॅक केले गेले फ्री हिटचा चेंडू होता. एक संधी होती परंतु त्या संधी सोनं करता येत नाही. पहा परफेक्ट ट्रेनला परफेक्ट पट्टा खेळता आला नाही. इथे मिस होताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे परत एकदा सुरेख चेंडू आहे. निर्धाव चेंडू सांगता मित्रांनो होताना पाहायला मिळते. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकताना आपल्याला गोलंदाज संदीप पाहायला मिळतोय. वयाचा अनुभव म्हणजे क्रिकेटचा अनुभव देखील तो पणाला लावतोय. खूप वर्ष देखील संदीपने क्रिकेट खेळलेलं आहे आणि आज ताकद देखील आपण पाहतो चांगली कामगिरी. इथे आपण पाहतो फुलटो चेंडू पटका खेळला. चेंडू हवेत आणि मला वाटतं चौकार असेल. 4 धावेने धावपळावरती 17 धावा 17 धावा धावपळावरती लागल्या गेल्या. 4 चेंडू झाले. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू या षटकातले देखील आणखी शिल्लक. 17 धावा धावपळावरती. इथे परत एकदा सुरेख फटका मिड विकेट चेंडू खेळला गेलाय. काय घडतंय चेंडू मला वाटतं तिथे परत एकदा भिंतीला अडला गेला. अन्यथा हा देखील चौकारामध्ये कन्वर्ट झाला असता परंतु असं काही मैदानावरती घडत नाही. 2 धावा आणि 1 रन शॉर्ट आहे. एकच धाव आहे. 1 धाव एका धाव्याने धावपळावरती बाद. 18 धावा धावपळावरती आपण बघतोय. थोडासा व्यत्यय देखील आपण पाहतोय. हवेमुळे मैदानावरती माती आपल्याला पाहायला मिळतीये.
हॅलो हॅलो. आता आपण पाहतोय तेजस या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. 53 धावा. रिटायर्ड आहे का? क्षमा असावी, रिटायर्ड आहे. इथे 53 धावांचा पाठलाग सुरू आहे. 53 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. वॉरियर्स आणि परफेक्ट 10 असा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जवळ धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 30. षटक सुरू होते म्हणजे चौथं आता या ठिकाणी षटक सुरू होईल. 3 षटकानंतर 30 धावा. परफेक्ट 10. आता मला वाटतं 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. गोलंदाज आलाय, नाव सांगा. जय. ज्यानं पहिलं षटक इथे टाकलं होतं तो जय परत एकदा मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक. इथे मात्र फुलटॉस चेंडू ऑन साइडला वरती खेळला गेलाय. डिप स्क्वेअर चेंडू मात्र आपण पाहतोय भिंतीला जाऊन आदळतोय, धडकतोय. त्या दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 1 रन शॉर्ट आहे. परफेक्ट 10 संघ देखील आपण पाहतोय तीच चूक करतोय जी वॉरियर संघाने केली आहे. 1 धाव मिळेल. हा हा, धन्यवाद सर. एकच धाव असेल. 31 धावा धावफलकावरती आपण खऱ्या अर्थानं बघत आहोत. जय गोलंदाजी करतोय. हॅलो. इथे आपण बघतोय मित्रांनो फटका खेळला गेला होता परंतु बॅटच्या हलकी शिकाडा आणि फायनल चेंडू ट्रॅव्हल करतोय. त्या दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या एनबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एनबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा जगभर लाईव्ह दाखवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं. इथे स्क्वेअर कटचा फटका खेळता बॅटची हलकी शिकाडा आणि फलंदाज कॉट बिहाइंड. बाद. झेल बाद होऊन मैदानाच्या बाहेर परततोय. वैभव या ठिकाणी बाद. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. गगनने झेल सोडला होता. इथे मात्र आता फटके खेळावे लागतील धावफलकावरती. 33 धावा. आणखी 20 धावांची गरज आहे. इथे हलक्या हाताने फटका खेळलाय. इथे फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. पॉइंटच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. 1 धाव्याने धावफलकावरती वाढ. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावांची खऱ्या अर्थानं गरज आहे. इथे परत एकदा सुरेख. जय मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. वेग कमी आहे परंतु नक्कीच आपण जर बघितलं अचूक टप्प्यावरती मारा इथे करतोय. 4 षटकांचा खेळ मला वाटतं समाप्त झाला. 4 षटकानंतर 34 धावा गडी बाद आहेत. ते म्हणजे 2 गडी बाद 34 धावा. 12 चेंडू 19 धावांची गरज.
इथे मात्र गगनच्या बॅट मधून फटका हवेमध्ये आणि जय झेल सोडतोय. इथे चेंडू सरळ दिशेने सीमारेषा बार चौकार 4 धावा. गगनच्या बॅट मधून एक सुरेख फटका आपल्याला परफेक्ट फटका परफेक्ट 10 संघ मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. 4 धावेने धावफलकावरती वाढ 38 धावा. 12 चेंडू 19 होत्या तर 11 चेंडू 15 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सामना जवळ येत चाललाय. परफेक्ट 10 विरोधामध्ये वॉरियर्स अशी लढत मित्रांनो मैदानावर रंगतीये. इथे गगन मात्र सुरेख फटका खेळतोय. मला वाटतं काय घडतंय आणि त्रिफळाचित केलं गेलंय. क्लीन बोल्ड यष्टनचा घेतलेला सुरेख वेध आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन बाद होतोय. रिटायर्ड हर्ट म्हणून रवी जो मैदानाच्या बाहेर गेला होता जो परत एकदा मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. गगन या ठिकाणी बाद. प्रशांत 12 चेंडू आणि 19 धावांची गरज होती. 11 चेंडू आणि 15 त्यानंतर 10 चेंडू 15 परंतु गगन बाद झाला. आता समीकरण परत 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथे चेंडू शरीरावरती आदळला आहे. नकार दिला गेलाय. कोणतीच धाव इथे असणार नाही. 9 चेंडू आणि 15 धावा. परत एकदा समीकरण मित्रांनो आपल्याला वाढताना पाहायला मिळतंय. फलंदाज जो रिटायर्ड हर्ट होता रवी तो परत एकदा मैदानावरती आलाय. संघाला गरज होती यावं लागतं. इथे मिस टाइम भटकाय चेंडू हवेत आणि जेल स्लिपला गेलाय. रवी देखील तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा धक्का या ठिकाणी प्रशांत आपल्या षटकामध्ये परफेक्ट 10 ला देताना पाहायला मिळतोय. परतूल नवीन फलंदाज ना स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. इथे मात्र सुरेख फटका आहे परंतु चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करू शकला नाही. अंदाज मात्र चुकताना आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ 39 धावा. 39 धावा धावफलकावरती. समीकरण जर आपण बघितलं आता चेंडू किती शिल्लक आहे सर. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. समीकरण होतं 11-15. समीकरण आले 7 चेंडू 14. इथे फटका सुरेख आहे. चेंडू हवेत आणि झेल मात्र सुटला गेलाय. सीमारेषे दिशेने चेंडू ट्रॅव्हल करून तो परत अडवला गेलाय. किती धावा सर इथे मिळत आहेत आपण बघतोय तर किती धावा घेतल्या गेल्या. 3 धावा. 3 धावा इथे घेतल्या गेल्या. 3 धाव्याने धावफलकावरती वाढ 42 धावा धावफलकर. 6 चेंडू आणि 11 आणि जर सामना टाय झाला तर कंपल्सरी चेस आहे म्हणजे तुम्हाला 6-11 बनवावेच लागतील. परफेक्ट 10 ला जर हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 6 चेंडू मध्ये 11 धावा या इथे बनवाव्याच लागतील.
कपिल गोलंदाजी करण्यासाठी आलाय. 6 चेंडू 11 धावांची गरज. प्रतुल स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. इथे मात्र फटका ऑन साइडला जमिनी समांतर कार्पेट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आरामात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडणार आहे इथे. 3 धावा पूर्ण. साजबाज आणि ताज आपण पाहतो इथे खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 11 होत्या, आता 3 आल्यात म्हणजे 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. या अगोदर देखील पहिले चेंडूवरती एक फटका आला, त्यानंतर चेंडू निर्धाव आले. इथे असं काही घडणार का. 5 चेंडू मध्ये 8 धावा कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 8 बनवाव्याच लागतील. इथे पॅडल स्वीपचा फटका खेळला गेला. चेंडू मात्र मिड विकेटला अडवला जाईल. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धाव आहेत 46. इथे बॅटची हलकीशी कडा आणि एस्टनच्या पाठीमागं मात्र एका हातामध्ये झेल टिपला. सुरेख क्षेत्ररक्षण. प्रतुल या ठिकाणी बाद. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद. 3 चेंडू आणि आता पाहिजे त्या 7. आशिष सुरेख झेल टिपला. इथे यॉर्कर लाईनचा चेंडू टाकला गेलाय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. फलंदाज आहे मैदानावरती सचिन जाधव. 1 षटकार खेळावा लागेल. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. आता एका चेंडूवरती 7 धावांची गरज. षटकार जरी आला तरी आपण पाहतोय परफेक्ट 10 संघ इथे सामना जिंकू शकणार नाही, परंतु एखादा वाईड नो बॉल आला आणि त्यानंतर षटकार आला तरच काहीशी उमेद, काहीशा आशा मित्रांनो खऱ्या अर्थानं परफेक्ट 10 साठी असतील. आणि आता वॉरियर संघ घोरपडी सारखी मजबूत पकड करून या ठिकाणी थांबलाय. समीन. एक वेळ होती की सामना हा 11 चेंडू आणि 15 परफेक्ट 10 संघाकडे नक्की होता, परंतु वॉरियर संघाने मात्र योद्ध्याप्रमाणे इथे लढले, खेळले. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि सामना जिंकलाय तो म्हणजे, आणि फलंदाज बाद देखील आहे. बॅटची कडा. खूप चांगला खेळ परफेक्ट 10 संघाने इथे केला, परंतु जिंकू शकले नाहीत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील फेरीसाठी वॉरियर संघ. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर होणारा सामना आपण लगेच सुरू करणार आहोत.